आता बातमी महायुती संदर्भात आहे। महायुतीचं परिषदेचं जागा वाटप जवळपास निश्चित झालेले सूत्रांची माहिती आहे। भाजपच्या वाट्याला 10 जागा, सूत्रांची ही सगळी माहिती समोर आलेली आहे। आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये हालचाली होत आहेत आणि त्याच अनुषंगाने आता एक मोठी अपडेट आली आहे, म्हणजे भाजपच्या वाट्याला 10 जागा मिळण्याची सूत्रांची ही सगळी माहिती मिळते। आता शिवसेना आणि राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळतायत हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। नेमका हा फॉर्म्युला कसा असेल या संदर्भातले अपडेट्स येत आहेत विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी। विनायक, महायुतीचं जागा वाटप ठरलंय का, फॉर्म्युला ठरलेला आहे का, आणि जर ठरलं असेल तर नेमके कोणाला कोणत्या जागा या संदर्भातली पण माहिती द्याल? बरोबर आहे। महायुतीचं जवळपास निश्चिती जी आहे या सगळ्या जागांवरती झालेली पाहायला मिळते। 17 जागांसाठी ही निवडणूक जी आहे ती होतीये। यामध्ये आपण जर निश्चित झालेल्या ज्या जागा आहेत त्यामध्ये पाहिलं तर सोलापूर भाजप जे आहे ते लढणार आहे, अहिल्यानगर भाजप, ठाणे शिवसेना, जळगाव भाजप, सांगली सातारा भाजप, नांदेड भाजप, यवतमाळ शिवसेना, पुणे जे आहे ते राष्ट्रवादी जे आहे ते यावरती दावा अजून कायम करताना पाहायला मिळते। आणि भंडारा गोंदिया भाजप, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जे आहे ती राष्ट्रवादी लढणार आहे, नाशिक जे आहे ती शिवसेनेला सोडण्यात आलेली आहे आणि वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली भाजप जे आहे ते लढणार आहे। त्यामुळे या सगळ्या जागांवरती तिढा जो आहे तो गेल्या काही दिवसापासून आपल्याला पाहायला मिळत होता। यामध्ये आता संभाजीनगर आणि पुण्याची जागा जी आहे यावरती थोडाफार तिढा जो आहे तो अजून कायम आहे। राष्ट्रवादी पुण्याची जागा जी आहे ती मागती आहे, तर दुसरीकडे संभाजीनगरवरती भाजपचा आणि शिवसेनेचा दोघांचाही दावा आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे त्यामुळे साहजिकच आहे हा तिढा जो आहे तो आजच्या दिवसात सुटण्याची शक्यता बोलली जाते आणि उद्या किंवा परवा भाजपची यादी जी आहे ती जाहीर होईल किंवा इतर जे राजकीय दोन पक्ष आहेत महायुतीतले ते सुद्धा जागा वाटप जे आहे ते जाहीर करतील, उमेदवार जे आहेत जाहीर करतील आणि 1 तारखेला खऱ्या अर्थाने शेवटचा दिवस आहे आणि त्या दिवशी सगळेच उमेदवार आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करतील। त्यामुळे दिल्लीपर्यंत संपूर्ण हे प्रकार जो आहे तो हा जागा वाटपाचा गेलेला होता। दिल्लीमध्ये सुद्धा अमित शहांसोबत बैठक जी आहे ती झालेली होती आणि त्यानंतर हा संपूर्ण निश्चिती जी आहे ती जवळपास या जागा वाटपाची माहितीतले आलेले पाहायला मिळत आहेत। त्यामधल्या 2 जागा ज्या आहेत त्यावरती आता तिढा अजून कायम थोडासा पाहायला मिळतोय। त्यावरती कशा पद्धतीने भाजप किंवा इतर मित्रपक्ष जे आहेत ते सोडवतात हा संपूर्ण तिढा हे बघावं लागेल। पुण्यामध्ये राष्ट्रवादीची संख्याबळ जे आहे ते अधिक आहे, शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा त्या ठिकाणी उतरणार अशी माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे पुण्याची जागा कोणाला सोडली जाते हे बघावं लागेल आणि संभाजीनगरवरती भाजपचा दावा अजून कायम आहे, ती जागा कोणाला सुटते हेही बघावं लागेल। निश्चितच विनायक, या घडामोडींवरती तुम्ही लक्ष ठेवून राहा, प्रत्येक अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।